तर चला, नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आता पहाटेचे वाजलेले आहेत करेक्ट 4:45. तर रात्री किती वाजले होते आपल्याला थांबायला? 12:30-1 झाला होता. आणि पहा योका असा की म्हणजे बोलवणं म्हणावं की काय म्हणावं की आम्ही रात्री थांबलो, 3-4 तास आराम केला, इथंच थांबलो आपल्या. आमचं काही प्लॅनिंग नव्हता अक्कलकोटला यायचं, पण अचानक रस्त्याने प्लॅनिंग झाला की म्हणले रस्त्यामध्येच पडतंय, थोडस आत गेलं तर. आता एवढे दिवस बाहेर होतो आणि एका दिवसाने काय होणार आहे तर म्हणले दर्शन करू. आणि आज 2 मिनिटं दर्शन करू म्हणलं आणि मग लगेच सकाळ सकाळ पहाटेची काकड आरती हाती लागली म्हणल्याच्या नंतर याच्यापेक्षा नशीबवान काय. तर 4:45 वाजलेत. आता त्यांचं चालले 5 वाजले तिथं करेक्ट 5 मिनिटं आहे आणि 5 मिनिटाचा रस्ता आहे. तर तिथं पोहोचायचंय म्हणून त्यांची घाई चालली. चला आता पटकन. तर चला पटकन 10 मिनिटं लागले पहा आम्हाला जायला, कारण की मॅप लावला होता. आम्ही पहिले फ्रंट जे गेट आहे तिथून गेलो आणि परत आम्हाला सांगितलं की बा इथून बंद आहे, आता मागच्या गेटने जा. तर मागच्या गेटने गेलो आणि पार्किंग करूच तर तोपर्यंत 5 ते 10 मिनिटं, म्हणजे यायला 10 मिनिटं आणि ते 10 मिनिटं असे आम्हाला 4:15 झाले. आणि शेवटी पहा आरती सगळी झाली होती, नाहीच हाती लागली आमच्या आरती. तर नंतरची आरती झाल्याच्या नंतर पहा जे मंत्र वगैरे चालू असतात पहा, तर ते चालू होते. तर म्हणजे ते कवाय ना, म्हणजे हाती लागल्यासारखीच आहे. पण त्या शनी आम्ही तिथं गेलो तर भारी वाटलं. त्याच्या अगोदर बाहेर पहा इथं फुलं वगैरे घेतले, कारण की काही दुकानं चालू होते पहा. पहाटे देवस्थानाच्या ठिकाणी अशा पद्धतीचे बरेचसे म्हणजे दुकानं चालूच असतात, रात्र आणि दिवस दोन्ही पण. तर बरेचसे चालू होते, बरेचसे बंद सुद्धा होते. तर इथून पटकन मग घेतलं आणि फास्ट कुणी कुणाचा विचारच करत नव्हते, एका मागे एक पटापट फास्टमध्ये गेलो तर आतमध्ये ऑलरेडी पहा किती सारी पब्लिक म्हणजे होती. आणि तिथं म्हणजे सांगत होते कहाणी एक, म्हणजे जे हार फुलं आम्ही ज्यांच्याकडून घेतले ना, तर ते आम्हाला म्हणत होते की हे जे ठिकाण असं आहे ना स्वामींचं, की स्वामी एका भक्ताच्या घरी राहत होते आणि तिथं भक्ताच्या निवासस्थानीच त्यांचं मंदिर उभं केलेलं आहे पहा. म्हणजे तिथंच त्यांचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. तर जुन्या काळातलं ह्या जिथं जी पब्लिक आहे ना, तर पब्लिकच्या पाठीमागं म्हणजे समोर दिसतंय ना, तर तिथं ते जुने पहा घरं होते पहा, याचे खानाचे वगैरे, त्या टाईपमध्ये ते घर जसंच तसं आहे. आता स्वामींची भक्ती म्हणजे आमाप येतायनो, सगळ्यांची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती. तर दिवसेंदिवस आता तिथं पण म्हणजे मेंटेनन्स होईनच अजून. जसं आता शिर्डीला पहा, पहिले अगोदर एकदम जुनं मंदिर होतं, जुनं सगळा वाडा होता आणि सगळ्या गोष्टी जुनं. पण आज पहा की काय तिथं सुधारणा झाली आणि किती म्हणजे किती बापरे. त्या आम्ही जे वॉटर पार्कला गेलो होतो त्यावेळेसच बघितलं काय तो परिसर, काय ती स्वच्छता आणि काय तिथलं म्हणजे वातावरण, म्हणजे विषयच नाही, इतकं सुंदर आणि फ्रेश आणि चकचक एकदम. तसंच इथं सुद्धा बघा आता काही दिवसांनी 100% होणार आहे ताईंनो, कारण दिवसेंदिवस भाविक भक्तांची इथं गर्दी, श्रद्धा भरपूर वाढणार आहे. त्याच्यामुळं तर चला, आम्ही जायच्या अगोदर ती अख्खं मंदिर आतमध्ये भरलेलं होतं. बाहेर असं वाटलं होतं आम्हाला की एवढं सकाळ सकाळ कुणीच नसणार आहे, कारण की दिसत नव्हतं कुणी पहाटे. पण आतमध्ये बघितलं तर काय की भरपूर अशी पहा लाईन लागलेली होती. आणि आमच्या दोघींचं टार्गेट होतं की लाईव्ह नाही का, जर मोबाईल जर म्हणजे घेऊन जर दिला, व्हिडिओ जर घेऊन दिला, तर लाईव्ह सगळ्या पहाटे जायचं आणि सगळ्या ताईंना दर्शन द्यायचं. कारण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये बऱ्याचशा ताई म्हणजे बऱ्याचशा ताईंची स्वामींवर भक्ती आहे, श्रद्धा आहे. तर त्याच्यामुळं म्हणलं तर खूप छान म्हणलं आपण आलोच आहे तर लाईव्ह आपण दर्शन देऊ. तर लाईव्ह म्हणजे माईकमध्ये तिथं सांगत होते की मोबाईल बंद करा, तरी पण मी काळजावर दगड ठेवून मोबाईल माझा सुरू करून दिला होता. एका हातामध्ये ताईचा होता, व्हिडिओ काढत होती, आणि एका हातामध्ये मी लाईव्ह सुरू करून दिला होता. पण काही नेटवर्कच नव्हतं, ब्लर दिसत होतं एकदम आणि मध्येच डिस्कनेक्ट व्हायचा. आता तरी पण 2 ते 3 वेळेस मी लाईव्ह जॉईन केला आणि सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तिथं कॅमेरे वगैरे सगळे होते माझ्या हातात. माझ्याबरोबर अजून पण काही लेडीज होत्या की ते व्हिडिओ काढत होत्या.
होत्या. माईकमध्ये सारखं सारखं सांगितलं जात होतं ताईंनं की नाही का मोबाईल बंद करा, व्हिडिओ बंद करा, तरी पण मी चालूच ठेवला. म्हणलं जाऊन दे, बोलले खायचे पण आमच्या ताईंना लाईव्ह दर्शन द्यायचंच. आणि तसंच झालं. पहा इथं कॅमेऱ्यामध्ये दर्शन चालू आहे आणि साक्षात पहा खाली महादेवाची पिंडी आहे आणि वरती स्वामींची मूर्ती पहा. तर हे पहा, तर कुणीतरी हार फेकलाय वाटतं त्यांच्या अंगावरती घ्यायना म्हणून आणि त्यांनी परत फेकलाय. मी हे जस्ट पाहिलंय आत्ता, अगोदर नव्हतं पाहिलं. तर चला असो, होत असतात मंदिराच्या ठिकाणी अशा काही गोष्टी. तर मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आणि म्हणजे मंदिराचं दर्शन घ्यायच्या बाहेरच माझ्याकडं मोबाईल बघितला आणि म्हणले ओ मॅडम मोबाईल बंद करा. तर मी बंद केला आणि मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन आले पहा. पण माझं मन काय राहावं ना ताईंनो. मी काय केलं, ताईला म्हणलं थांब ताई, हे पहा बाहेरचं वातावरण अशा पद्धतीचं होतं, सगळी गर्दी. कारण काही दर्शन म्हणलं की काय नुसतं लोटालोटीचं असती, काय व्यवस्थित काय शांत दर्शन होत नाही, एकमेकाला फक्त लोटत असतात. तर बाहेर आलो बिलो सगळं जेंट्सचं पटकन दर्शन झालं, दाजींचं आणि पोरांचं आणि त्यांचं. लेडीजचीच जास्त गर्दी होती पहा, जेंट्सची खूप कमी होती. तर दर्शन घेतलं, बाहेर आलो, बाहेरचं सगळं बघितलं, थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला. आणि तरी पण माझ्या मनामध्ये काय राहावं ना बाई. म्हणलं आपलं जे ठरलं होतं की ताईंना लाईव्ह दर्शन द्यायचं, तर ते तर काय झालं नाही. तर मनामध्ये ती खंतच राहिली. मग परत विचार केला, म्हणलं जाऊ दे मरू दे, बोलणे खायचे आता, पण लाईव्ह दर्शन द्यायचंच आहे. पहा मोबाईल माझ्या हातातच होता. परत फिरून मंदिराकडं वळालो आम्ही. तर कसं असतंय ताईंनो, म्हणजे असं आम्हाला असं वाटलं बाबा चला, माझी पण सगळ्यांचीच भरपूर दिवसाची इच्छा होती का अक्कलकोटला जायची म्हणून. पण योगायोग काही येत नव्हते. फायनली योगायोग आज आले. अचानक आमचं ठरलं, काही विचार नव्हता की बाबा रात्री उशीर होणार होता. म्हणलं काय तो उशीर व्हावा आणि काय स्वामींचं दर्शन व्हावा. तर ते नशिबाचेच खेळ आहे आणि शेवटी स्वामींचंच म्हणजे काय म्हणतात बोलावणं म्हणा. त्याच्यामुळं बाहेर आलो, सगळं शॉपिंग वगैरे बघितली बघा, सगळ्या गोष्टी झाल्या. तर इथं छान छान प्रकारचे पहा दरवाजांवरती जे लावायचे जे होते टॅग, तर ते खूप सुंदर सुंदर होते पहा. आता देवस्थानी कसं असतंय, सगळ्या देवाच्याच वस्तू, पादुका, परत पेढे, बरंचसं दुकान तिथं सकाळ सकाळ उघडे होते, गावरान तूप. तर बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. मग मनामध्ये ठरवलं, म्हणलं की एक स्वामींची मूर्ती घेऊन जावं. कारण की अगोदर जी होती ताईंनो आमच्याकडं, तर तुम्ही बऱ्याचदा म्हणलं की स्वामींना काय म्हणतात कुंकू लावत नाही. आमच्या जी मी मूर्ती होती, मी सोबत होते त्यावेळेस ती घेतली होती, ऑनलाईन मागितली होती मी 250 रुपयाची. मग त्याला भरपूर दिवस झाले, पण आता ते कुंकू लागल्यामुळं तर ते कशाने पण साफ केलं तरी ते निघत नाहीये. तर म्हणलं चला असो, काय हरकत नाही, ती आपण पाण्यामध्ये विसर्जन त्याचं करू आणि दुसरी एक मूर्ती घेऊ म्हणलं आल्यासरची. तर इथं मस्तपैकी आसन फेटा मूर्तीच्या साईजच्या अकॉर्डिंग खूप छान छान होते. मग काही मोह काय आवरला नाही आणि घेतलंय. आता तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्यात जाणार आहे ताईंनो की आम्ही काय काय शॉपिंग केली. कारण चारमिनारच्या तिथं पण बरीचशी शॉपिंग केली आम्ही. आणि काय म्हणतात ना, इथंही देवाच्या त्या स्थानी काय जिथं जाईन तिथं आम्ही दोघी बहिणी, दुसरं काय नाही. पण आमचं धूप आणि अगरबत्ती सगळ्यात पहिले असतं. तिकडं दुसरं काही होऊ द्या, पण धूप आणि अगरबत्ती खूप म्हणजे शौकीन आहे. तसं तर आता ताईला मायग्रेनचा त्रास आहे बरं का, कुठल्याही प्रकारचा वास सहन होत नाही. पण जिथं जाईन तिथं ती पहिले धूप, हे बघा इथं तुम्हाला दिसतंय, धूप आणि अगरबत्ती पहिले घेणार. मल्टी व्हरायटी पाहिजे फक्त आम्हाला. आणि आमच्या देवाच्या जिथं ते देवर आहे त्याच्या खालच्या कप्प्यांमध्ये इतक्या व्हरायटी झाल्यात ना ताईंनो. कारण एवढ्यात आता शिर्डीला पण गेलतो त्यावेळेस पण आणलं, त्याच्यानंतर अगोदर पण मढी मायंबाला गेलतो तेव्हा पण आणलं. आणि मग घेणं काय थोडं नाही आमचं, आम्ही क्वांटिटीज घेत असतो डायरेक्ट. की कसं आहे लवकर लवकर आपण जात नाही असे देवस्थानाच्या ठिकाणी. आणि मग एकदा घेऊन ठेवलं का मग भारी वाटतं. आणि खरंच ताईंनो आपल्याला वाटतं अगरबत्ती लावल्याने काय होतं, धूप लावल्याने काय होतं, पण आहे ना याच्या मागं खूप मोठं रहस्य आहे. की घरामध्ये जी येणारी निगेटिव्हिटी जी आहे ना, तर ती याच्या मार्फत बाहेर निघून जाती, जागेवरती मरती. आणि शिवाय आपल्याला सुद्धा घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं पहा, अगदी मन फ्रेश होऊन जातो. संध्याकाळच्या वेळी पण थोडासा झाडू मारला आणि अगरबत्ती लावली का बघा कसं फ्रेश होतं. तर चला असो, एक मूर्ती घेतली बघा छानपैकी, बऱ्याच ठिकाणी बघितल्या आणि घेतली. नंतर इथं दाजींचा आणि यांचा आम्हाला दोघींना शॉपिंग
शॉपिंग करूपर्यंत चहा इथं दोघांचा झाला होता. मग मी हट्ट केला, म्हणलं मला पण चहा पाहिजे. मग आता मी पण इथं मी एकटीच चहा घेत होते, बाकी त्यांनी अगोदरच घेतला होता. मग चहा वगैरे सगळं झालं आणि मग मी यांना म्हणलं नाही जमणार, मला ताईंना लाईव्ह दर्शन द्यायचं म्हणजे द्यायचं. शेवटी काही होऊन कुणी किती बोलू, मी शेवटी परत मागच्या दरवाजाने बघा कॅमेरा सुरू केला आणि आतमध्ये गेले बघा. आणि शेवटी पहा पूर्ण स्वामींची मूर्ती आणि खाली पिंडी हे बघा डायरेक्ट घेतलं म्हणजे घेतलं. तिथं एक भाऊ म्हणले बी, ए बाई कॅमेरा बंद करा. आम्ही म्हणतोय तो तरी पण तू कॅमेरा चालूच केलाय, इडीबिडी झाली काय. मी फक्त मांडव लावली, म्हणलं हो. कारण की कसं असतं ताईंनो, मला असं वाटतं बाबा आम्ही दोघी जणी गेलो ना तर कितीतरी जणी अशा आहेत की त्यांची भक्ती आहे, भावना आहे, त्यांची पण इच्छा आहे मंदिरामध्ये जायची, दर्शन घ्यायची, पण काही कारणास्तव नाही जाता आलं. पण बरं आहे, चला जे ठरवलं ते केलंच, घेतलाच मी शेवटी व्हिडिओ. काही झालं तरी मग बोलले खाल्ले, म्हणलं जाऊ दे मरते काय नाही होत. तर बाहेर आलो, बाहेर पहा इथं निवासस्थान वगैरे भरपूर मोठं आहे इथं स्वामींच्या तिथं पण, म्हणजे वाटलं नव्हतं एवढं आसन म्हणून, पण आहे छान होतं. तर चला सकाळच्या वाजले 6:45, दिवस वरती चाललाय. आता थेट आम्ही घरी निघणार आहे. तर बघू आता मध्ये थोडंफार थांबावं तर लागणारच आहे. मस्तपैकी दर्शन झाले छानपैकी, आहे ना ताई? छान दर्शन झालं सकाळ. हा सकाळ होतं तरी पण भरपूर अशी गर्दी होती. आता जरा कुत्रे जमा करून द्यावा बाय 3 पोरांना. नको मग झाली नाही बाई स्वाती बरोबर ठीक ते ठेवून मग जातो का तू पैसे पुढे म्हणलं तर काय असं बाई काय रोज म्हणलं? काम बाई घराजवळ आलो म्हणलं, बाहेर गेल्यावर 4-5 दिवस नंतर घराची इतकी आठवण येते. कधी घरी जाऊन म्हणलं मस्त एकदा घराचं बघावा, घरी जाऊन थोडं झोपावा. तर बघा अर्धा तास झाला इथं थांबलोय आणि रस्त्याचं काम चाललंय बाई. आणि घर बघा तिथं 5 मिनिटाचाच रोड राहिलाय बाई. झालं बाई, बरं झालं उघडलं. अर्धा तास झाला टाइमपास चाललाय इथंच आमचं. घेऊ का गाडीवर घेऊ का बांधकाम कामगार बघा बिचारी उन्हात तानाचं किती कामं करून राहिलेत, है ना? बांधकाम नाही, रोड कामगार आहेत तेच रोड बांधकाम ते एकच आलं ना. हॅलो हा येईल छोटली मुलं पण आहेत स्वाती त्यांच्याकडे. नाही जा मग तू काय नाही मला आता वरच मी इथं थांबले थोडे रोड एवढं लहान मुलं घेऊन 10-15 मिनिटं लागतात. पेट्रोल टाक आणि बाकीचे राहून तुझ्या का बघू मग. हा ठीक आहे, ते राहून ते कोपऱ्यात ठेवून आलो. सगळे छोटाले मुलं घेऊन कामाला आहेत लेडीज. छोटाले मुलं बिलं घेऊन कामाला त्या बाया बघा ना. त्यांचा जिकडे जाईन तिकडे संसार बाई, जिकडे जाईन वर्ष बांधायचे, तिथे झोपी लावायचे. बघ ना आता काही 9 महिने, काही 8 महिने, काही वर्ष, काही 1.5 वर्ष, सगळे लहान आलीच मुलं होते त्यांच्या समोर. मला करीत आले काम गावातून. लाईफ मध्ये इलेक्ट्रिक गेले गावातला नाही, इकडं अलीकडं खराब झालं ना गावातला का. हो खराब नाही, सिल्कोट आहे नवीन लोक कोण टाकून राहिले. आलं बाई घर आपलं. मला जंगल विलं. जंगल विला मध्ये पोहोचलोय. सगळेजण झाडं जरा जास्त हिरवी दिसायला लागलीत स्वाती. हा मी तरी म्हणते जास्त हिरवगार दिसायला लागले एकदम. दर्शन झालं बाई छान आमचं. आम्ही पाठच गेलतो तिथं. तर चला त्याच्यानंतर मस्तपैकी तुमचे छोटे फौजी दादा आणि मी चालले आज भरपूर दिवसानंतर बाहेर. तर आता दुपारी आलो, 12:30-1 वाजले होते आम्हाला घरी यायला. आलो दमून खमून आलतो, असं वाटत होतं झोपून जावा आता, पण कशाचं काय झोपायचं राहिलं बाजूला. घरी आलं का घराकडे बघून जीव तळमळ करायला लागला, कारण 4-5 दिवस घर बंद होतं, त्याच्यामुळं कचरा तर एवढा झालता, धुळण तेन बापरे. मग झाडू पोछा त्यातली त्यात 4-5 दिवस नव्हतो. मग स्टाफच्या मुलींकडं पण आता सगळं कॅमेरे वगैरे तर लावलेलेच आहे, सगळं लक्ष होतंच, पण तरी सुद्धा मन कुठं राहतंय. मग 4 दिवसाचं कुणाचं काय, मग त्यांच्यासोबत दिवसभर त्याच्यातच टाइम गेला. मग आल्यानंतर परत थोडंसं ध्रुवल छान बिस्किट वगैरे खाऊ घातलं आणि ते म्हणले चला आता जाऊन येऊ आपण त्यांना, कारण उद्या जायचंय, सुट्टी संपली त्यांची. तर म्हणले सामान घेऊन येऊ आपण. त्यांना म्हणलं तुम्ही एकटेच जा, मला लय दामल्यावानी झालंय, मी झोपून घेते म्हणले नाही चला आता मला उद्या जायचंय,
नंतर मग झोपायचं ते तुला. म्हणलं कशाचं झोपायचं, एकदा कामं सुरू झाले का मग त्याच्यानंतर मग एकदा त्या रुटीन बसलं की मग ते बसलंच, विषयच नाही मग दिवसा झोपण्याचा. तर म्हणले चल मग घेऊन येऊ आपण आणि तसंच मूवी पण बघून येऊ, कारण की आता सध्या थिएटरला हा मूवीचा. चला फायनली नवरदेव नटून आलेत बाहेर. आज मी तुमच्या अगोदर आले. लवकर टाइम लय झाला नाही, भरपूर 1 तास अजून आपल्याला. पण वेळ लागेल ना जायला. जाऊन दे, पाणीपुरी खाऊ घाला मला. घालता का? हा घालून ना. चला मग. तर चला त्याच्यानंतर लिफ्ट घेतली आणि पोहोचलो मॉलमध्ये. तर मॉलचेच तिकीट काढून ठेवलेले होते दुपारीच त्यांनी, ज्यावेळेस आम्ही रिटर्नला निघलो होतो त्याच वेळेस. तर मग बरेचसे इथं चालू आहेत पहा आता, 3:30, परत मर्दानी, त्याच्यानंतर अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, त्याच्यानंतर रुबाब, आणि हे बरेचसे म्हणजे आज पिक्चर आता कसं निघत असतात आणि तसे तसे थिएटरला बरेचसे होते. पण आम्हाला बघायचा होता बॉर्डर 2च. तर पहा मॉलचा थोडासा व्हिडिओ घेतला मी इथं. तर मस्त असं डेकोरेशन 26 जानेवारीचं केलेलं होतं पहा इथं, आणि तसंच आणि मस्त वाटत होतं एकदम वातावरण इथालचं. तर मग वेळ होता अजून शोला, कारण की यांनी विचारलं की वेळ किती आहे. तसं तर आम्ही टायमावरतीच पोहोचलो होतो, पण तरी सुद्धा शोला टाइम म्हणजे वेळ होता. तर मग हे म्हणले चल मग तू म्हणली पाणीपुरी खायचं, तर मग पाणीपुरी घेतली तिथंच, कोल्ड कॉफी घेतली. तर आणि मस्तपैकी दोघांनी मग एन्जॉय केला. 10-15 मिनिटं असेच आमचा तिथं गेला. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा गेलो तर वेळ तरी पण म्हटले अजून वेळ आहे, म्हणजे कसं टायमिंग असतो शोचा पण 3 ते 6, 6 ते 9 असा. तर इथं ऑलरेडी म्हणजे 1 तास लेट झालं होतं त्यांच्याकडनंच, त्याच्यामुळं मग आम्हाला पण पुढं लेट झाला. आता आम्ही 6ला तिथं टच झालतो, पण शो 6:45 वाजता सुरू झाला, पाऊण तास लेट झाला बघा. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण मग लेटच संपला. तर मग घरी यायला खूप उशीर झाला. मग बरं झालं ध्रुवला आणलं नाही, नाहीतर मग जर आला असता तर वेळच झाला असता भरपूरच. मग 9:45 आणि बाहेर येऊसपर्यंत 10 वाजले आम्हाला, घरी येऊसपर्यंत 11 वाजले होते. तर मग फायनली सुरू झाला पहा इथं शो. तर म्हणावा अशी एवढी गर्दी नव्हती, खूप कमी ऑडियन्स होती, मस्तपैकी शो पाहिला. तर चला 10 वाजलेत रात्रीचे आणि शो संपलाय. बघून म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, असं नको वाटलं, असं वाटलं होतं ह्या गोष्टी रिअलमध्ये घडतात या गोष्टी आणि ह्या घडायला नको असं वाटतात, पण ते. तर चला त्याच्यानंतर ताईंनो मग मस्त शो पाहिल्याच्या नंतर मन इतकं भरून आलं होतं माझा, कारण की दुसऱ्या दिवशी यांना पण जायचं होतं. मी पिक्चर पाहता पाहता रडले पण भरपूर. आणि त्याच्यानंतर पण हे म्हणले जेवण करायचं का, तर म्हणलं नको. डायरेक्ट जेवायची सुद्धा इच्छा राहिली नव्हती माझी, कारण मन अगदी नाराज होऊन गेलं होतं. कशाच्या का स्वरूपात व्हायना, पिक्चरच्या स्वरूपात का व्हायना, कशाच्या का स्वरूपात व्हायना, पण फौजींच्या लाईफमध्ये रिअलमध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या साक्षात दाखवल्या होत्या. छान होता पिक्चर, अगदी मनाला काळजाला चीर पाडणारा होता, मस्त होता. तर चला त्याच्यानंतर मग निघालो घरी. आणि मग यांना जायचं होतं, तर मग बरंचसं काय थोडं त्यांना नेण्यासाठी सामान घ्यायचं होतं, तर ते घेतलं. आणि मग हे म्हणले जेवण करायचं तर का, तर म्हणलं नकोच, नाहीच करायचं मला, घरी जाऊन बघू म्हणलं. मग घरी आलो 2 जणांनी. तोपर्यंत काय ध्रुव झोपलेला नव्हता, जागाच होता. मग तो जेवला होता, ताईने त्याला जेव घातलं होतं. मग घरी आल्याच्या नंतर मग दोघांनी जेवण केलं. त्याच्यानंतर त्यांची जाण्याचं थोडंफार जे सामान आणलं होतं त्याची लगेच बॅग भरून टाकली. आणि ते पण म्हणले थोडे भरून टाकू बॅग, म्हणजे राहिलेल्या गोष्टी कशा मग उद्या लक्षात येतात आणि मग पूर्ण होऊन जातं. तर मग बॅग वगैरे भरली. तर चला मग असंच आजच्या दिवसाचा एंड झाला आमचा. चला मैत्रिणींनो, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.